अनामिकाने माझा हात धरून बाथरूममध्ये ओढून घेतलं आणि हळूच माझ्या शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली. ती एवढं सगळं करत होती. मग मीही पुढाकार घेतला आणि तिची साडी काढायला सुरुवात केली. ती बाथरूममध्ये अंघोळ करत होती. मला सांगून गेली, मी लगेच अंघोळ करून येते. पण तिचे हे इतकं सुंदर मादक शरीर बघून मला राहूलच केले नाही. घरात कोणीही नव्हतं. सगळे आपापल्या कामासाठी बाहेर गेलेले होते आणि हे मला माहीत होतं. मी थोडा वेळ तिथेच बसून राहिलो आणि अंघोळीला बाथरूममध्ये घुसली अनामिका आणि मी लगेच तिच्या बेडरूममध्ये पोचलो आणि हळूच दरवाजा बाथरूमचा पुढे लोटला. आहा, काय दिसत होती ती! अंगावर एकही कपडा नव्हता. एकदमच लाजवाब दिसत होती. तिला बघून मला एकदमच कसं तरी व्हायला लागलं. मी तिथून फटीतून बघतच होतो. तेवढ्यात अनामिकाचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती बोलली, भाऊजी, तुम्ही बाहेरून बघत आहात, मला कळत नाही का? मी एकदमच घाबरलो आणि मी जायला निघालो. आता काय सांगू मी अनामिकाला हे माझ्या डोक्यातही येत नव्हतं. अगं नाही, मी तर पाणी कुठे ठेवलंय ते विचारायला आलो होतो. पण जाऊ दे, तू अंघोळ करत आहेस ना? अरे हो भाऊजी, मला कळतं तुमचं मनात काय चालू आहे तुमच्या. मी लगेच बाहेर निघणारच होतो. तेवढ्यात अनामिकाने आवाज दिला, अहो भाऊजी. मी बाहेरूनच आवाज दिला, वहिनी जातो. अहो नाही, या इकडे, मी तुम्हाला बोलवत आहे. वहिनी बाथरूमच्या आत. अरे हो, आतच बोलवते. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या मनात काय चालू आहे आणि मला ते कळत नाही? मी दरवाजाजवळ गेलो आणि वहिनीने अनामिकाने माझे हात धरून आत ओढले. आता काय, चक्क मी सगळं जवळून निरखू शकणार होतो. मी आणि अनामिका दोघेही अंघोळ करायला लागलो. आम्ही अर्धा तास बाथरूममध्येच थांबलो. आता मला काय, अनामिकाची इच्छा आहे म्हटल्यावर आम्ही बाहेर निघणारच होतो. तेवढ्यात बेडरूममध्ये आकाश येऊन पोचला आणि त्याने बाहेरून बाथरूममधला आवाज ऐकून घेतला. तांडव करायला लागला. अनामिका लगेच ओरडायला लागला. तिला आवाज ऐकू आला. बाहेर आकाश आला आहे तिला जाणवलं आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण आकाशला सगळं काही कळलेलं होतं. त्याने सांगितलं, अनामिका, एवढी काही गरज नाही. तू चुपचाप बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बाहेर आल्यानंतर आकाशचा सगळा राग बघून मला तर भीतीच वाटायला लागली होती. जे मला सांगितलं ते मी ऐकून एकदमच मंद झालो होतो. आकाशने काय सांगितले मला ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला अशा नवनवीन स्टोरीज ऐकायला व बघायला भेटतील. आणि आकाशने कशा पद्धतीने माझं आणि त्याचं म्हणणं पटवून घेतलं. पण हो, पटलेलं नाही. पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला